झी 24 तास एक पाऊल पुढे। उटाव गावची ओळख आपल्याला झाली। अत्यंत मोठमोठे शहर या गावाच्या अगदी जवळ आहेत, पण उटाव गाव हे तसं आहे ठाणे जिल्ह्यात, पण इथे मूलभूत सेवा आणि सुविधांची वानवाय। गेल्या 60 वर्षात इथे साधं प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याचा विचारही कोणी केला नाही। गावात कुणी आजारी पडलं तर त्या रुग्णाला अक्षरशः झोळीत टाकून दुसऱ्या गावी न्यावं लागतं। इथे केवळ आरोग्य सेवेचाच प्रश्न असा नाही, तर शिक्षणाच्या बाबतीत देखील चित्र असंच आहे। गेल्या 8 पिढ्यांपासून उटावा गावातील ग्रामस्थांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय असला तरी गेल्या काही वर्षांपासून अनियमित पडणाऱ्या पावसामुळे या गावातील शेतीची स्थिती अत्यंत बिकट झाली। उदरनिर्वाहाचं प्रमुख साधन असलेल्या व्यवसायावर निसर्ग नाराज झाल्यानं या गावातील लोकांनी उपजीविका चालवण्यासाठी वेगळ्या मार्गांचा विचार सुरू केलाय। शेळी मेंढी पालन यासारख्या जोडधंद्याकडे उटावा ग्रामस्थ वळले। मात्र हा व्यवसाय करत असताना सुद्धा प्रश्न आहे तो पाण्याचा। पाण्याअभावामुळे गावाच्या आसपासच्या परिसरातील चारा नष्ट झाला आणि मुक्या जनावरांच्या जीविताचा प्रश्न निर्माण झालाय। शेती नष्ट झाल्यानं गावातील तरुण कुटुंबाचं पोट भरण्यासाठी गावातून शहराकडे स्थलांतरित झाले। आता गावात उरले आहेत ते वृद्ध आणि लहान मुलं। उटावा गावातील ग्रामस्थांना शेती व्यतिरिक्त भेडसावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे आरोग्याची। गेल्या 60 वर्षांपासून या गावात साधं प्राथमिक उपचार केंद्र सुद्धा नाही। त्यामुळे उटावा गावातील ग्रामस्थांना उपचारासाठी रुग्णाला झोळीत टाकून खडतर रस्त्याची पायपीट करून रुग्णालयात न्यावं लागतं। गावात कोण एखादा आजारी व्यक्ती पडली, म्हणजे स्त्री असेल पुरुष असेल, तर कुठले साधन नसल्यामुळे आजही गावातल्या लोकांना एखाद्या बांबूला चादर बांधून, म्हणजे त्याला आमच्या भाषेत आम्ही डोली सांगतो, त्या डोलीत टाकून आम्हाला आरोग्याच्या जिथे सुविधा आहे इथून आम्हाला 10 ते 15 किलोमीटर कसारा प्राथमिक आरोग्य केंद्र त्या रुग्णालयापर्यंत आम्हाला इथल्या लोकांना आरोग्याची सुविधा घेण्यासाठी डोलीत टाकून लोकांना त्या घेऊन जावं लागतंय। आता आढावा घेऊया उटावा गावातील शिक्षण व्यवस्थेचा। गावाच्या विकासात शिक्षणाचा मोठा वाटा असतो, मात्र गावात शाळा आहे ती 4थी पर्यंत। त्यानंतरचं शिक्षण घेण्यासाठी मुलांना 20 किलोमीटरची पायपीट करावी लागते। लहान या मुलांना 20 किलोमीटरची ही पायपीट झेपत नसल्यानं इच्छा असताना सुद्धा मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय। त्यामुळे गावातला विकास खुंटलाय। 10वी परत वर्ग शाळा म्हणून इथे मराठी शाळा पाहिजे, अशी ही आमची विनंती आम्ही करतो की आमच्या गावात 10वी परत तरी वर्ग पाहिजे, तेव्हाच आमची ही लोक पोरं पुढे जातील, नाहीतर मागच राहणार आहेत, अशी ही मी विनंती करते। गाव तिथे 24 तास या विशेष उपक्रमातून या गावातील समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा एक प्रयत्न आहे। सुज्ञ प्रशासन उटावा ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या या समस्या सोडवण्यासाठी नक्कीच काहीतरी भूमिका घेईल ही अपेक्षा आहे। अशी लाखो गावं या महाराष्ट्रात आहे। 24 तास जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करते आणि या 24 तासची टीम या सगळ्या भागामध्ये जाऊन इथल्या ग्रामस्थांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न करते। क्रिस्टल प्रस्तुत गाव जिथे 24 तास या विशेष कार्यक्रमात आज इथेच थांबतो। पाहत राहा 24 तास एक पाऊल पुढे। झी 24 तास एक पाऊल पुढे।